अल्कोहोल सुरुवातीला निरुपद्रवी वाटू शकतो, पण तो मन आणि शरीर या दोन्हींवर परिणाम करतो. प्रारंभिक टप्प्यात अल्कोहोलमुळे आराम, आनंद आणि सुखाची भावना निर्माण होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात डोपामिन स्त्रवते, ज्यामुळे व्यक्तीला चांगले वाटते. त्याच वेळी आत्मनियंत्रण कमी होणे, बोबडेपणाने बोलणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, संतुलन बिघडणे, तसेच अति आत्मविश्वास किंवा चिडचिड यांसारखे मूडमधील बदल दिसून येऊ शकतात. सतत मद्यपान केल्यास परिणाम मध्यम ते तीव्र स्वरूपाचे होतात. यामध्ये स्मृतिभ्रंश, ब्लॅकआउट, गोंधळ, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, मळमळ, उलटी, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, झोपेच्या तक्रारी, तसेच वाढलेला राग किंवा भावनिक उद्रेक यांचा समावेश होतो. दीर्घकाळ अल्कोहोलच्या वापरामुळे तीव्र ओढ निर्माण होते आणि मद्यपानावरचा ताबा सुटतो. हात थरथरणे, चिंता, नैराश्य, यकृताचे नुकसान, उच्च रक्तदाब, हृदयविकार, प्रतिकारशक्ती कमी होणे, तसेच नातेसंबंधांमध्ये गंभीर अडचणी, कुटुंबातील वारंवार वाद, कामातील कार्यक्षमता घटणे आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात. अल्कोहोलवर अवलंबून असलेल्या व्यक्तीने अचानक मद्यपान थांबवले तर विड्रॉल लक्षणे दिसू शकतात, जसे की घाम येणे, थरथर, चिंता, मळमळ, अनिद्रा, झटके, सीझर्स किंवा भ्रम. अशावेळी तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असते. अल्कोहोलशी संबंधित समस्या या वैद्यकीय स्थिती आहेत. वेळेवर मिळालेली मदत आरोग्य आणि जीव वाचवू शकते, फक्त तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबाचेही.